दुर्गसेवकांचा आणि गोरक्षकांचा आवाज घुमला अधिवेशनात. छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांचा इतिहास, शौर्य हे केवळ हिंदुस्थानापर्यंत मर्यादित नसून ते सातासमुद्रापार परदेशातही गाजत असल्याचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना सांगितले. आमदार केळकर हे शिवभक्त म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात दुर्ग संवर्धनावर काम करण्यात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे. सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत इंग्लंड येथे गेले 1 महिना महाराष्ट्रातील गडाच्या प्रदर्शन सुरू असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. इंग्लंडमधील हजारो नागरिक आज ते प्रदर्शन पाहण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जे 12 किल्ले हेरिटेज म्हणून आहेत त्यांची प्रतिकृती बनवून ते प्रदर्शनात ठेवले गेले आहे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरवले असल्याचा अभिमान आम्हाला आहे, असे आमदार केळकर यांनी सांगितले. महाराष्ट्रात आज अनेक लहान मोठ्या विविध संघटना या गड किल्ल्यांसाठी, दुर्ग संवर्धनासाठी, दुर्ग सेवेकरिता झटत आहेत, काम करत आहेत. हे दुर्गसेवक दिवस बघत नाही की रात्र प्रामाणिकपणे दुर्गसेवेचे काम अखंडित करत आहे. अशा या दुर्गसेवकांना, संघटनांना सरकारने प्रोत्साहन देण्याचं काम केले पाहिजे. त्यांच्यासाठी योजना आणली पाहिजे, जेणेकरून या सेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल. अध्यक्ष महोदय, दुर्ग संवर्धन, सेवक हे दुर्ग सेवक जे आहेत या संस्थांना प्रोत्साहन देण्याची पण गरज आहे. अध्यक्ष महोदय, शासन किती करणार, शासन किती प्रकारच्या गोष्टी करणार त्या, परंतु दुर्ग सेवा करणारे, दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था मग छोट्या मोठ्या असतील महाराष्ट्रामधल्या, त्यांना आपल्याला प्रोत्साहन देण्याकरता काही योजना बनवता येईल का, याचा देखील शासनाने विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जे असंरक्षित किल्ले आहेत, अनेक किल्ले जे आहेत ते असंरक्षित आहेत. या असंरक्षित किल्ल्यावर अतिक्रमणं झालेली आहेत. या असंरक्षित किल्ल्याचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे. तर त्याचं देखील सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याची देखील देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, कारण की हे दुर्ग जे आहेत हेच आमचं शौर्याचं आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. आणि तेच जर ढासळून पडले तर आपल्याला ते योग्य होणार नाही. आणि त्याच्यामुळे या असंरक्षित किल्ल्याची देखील काळजी असेल, देखभाल दुरुस्ती असेल, त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. आणि शासनाकडे जर त्यांच्याकडे असंरक्षित किल्ल्याकडे विशेष निधी नसेल तर माझी विनंती आहे की या दुर्ग सेवा करणाऱ्या संस्थांना आपण याची जबाबदारी द्यावी. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे